एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आज राज्यभर संपावर उतरलेले आहेत। त्यामुळे बसेस बंद असल्यानं शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे। नेहमीच बस स्थानकावर बसेसची ये-जा सुरू असते, परंतु आज संप असल्यानं बस स्थानकावर बसेसची ये-जा कुठेतरी कमी दिसत आहे। चोपडा बस स्थानकातील काही कर्मचारी संपात सहभागी झाले, तर काही कर्मचारी कामावर हजर आहेत। त्यामुळे चोपडा बस स्थानकात काही फेऱ्या जरी सुरू असल्या तरी त्या वेळेवर नसल्यानं प्रवाशांना बराच वेळ वाट पाहून शेवटी खासगी वाहनानं पुढचा प्रवास करावा लागतोय। या एसटी कामगारांच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना देखील होताना दिसतोय। एसटी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र यांनी धरणे आंदोलन पुकारलेलं आहे। धरणे आंदोलनासाठी 6 ऑगस्ट रोजीच नोटीस दिली गेली होती। एसटी महामंडळाच्या आर्थिक मागण्या ज्या प्रलंबित आहेत त्यासाठी एसटी कर्मचारी हे धरणे आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। त्याच्यामध्ये जे एसटी कृती समितीमध्ये आहेत ते संपामध्ये म्हणजे धरणे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। जे कृती समितीमध्ये नाही आहेत ते त्यांच्या गाड्या चालवत आहेत। आपल्या डेपोतून किती बसेस सुरू आहे आणि किती बंद आहे फेऱ्या? आपल्या डेपोतनं बहुतेक सकाळचे शेड्यूल गेलेले आहेत, पण दुपारपासून सकाळी 24 गाड्या गेलेल्या आहेत, दुपारून मग नंतर बंद होणार आहे, कर्मचारी उतरणार। आता हे जे धरणे आंदोलन आहे कुठपर्यंत चालेल तुमचं? जोपर्यंत न्यायिक मागण्या सरकारकडनं पूर्ण होत नाही, आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत वरच्या लेवलवरनं आम्हाला आदेश येत नाही, तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालू राहणार। आपल्या मागण्या काय कुठल्या आहेत? आपल्या मागण्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे, आणि प्रलंबित DA वगैरे इतर मागण्या आहेत।